पूर्वीपासून आपण मराठीचा इतिहास पाहिला. हम्म, खरं पाहिलं तर मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा ग्रामीण प्रेक्षक आहे. हम्म, म्हणजे शहरी तर आहेच आहे, पण त्यापेक्षा जास्त ग्रामीणमध्ये चित्रपटांची आवड फार लोकांना आहे. वेळ असतो प्रचंड, हम्म, त्यामुळे त्यांना फार आवड आहे. हम्म, आपण माहेरची साडी असेल किंवा असे चित्रपट आले की लोकांनी बैलगाड्या भरून, ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर भरून लोक बरोबर. गेलेले आहेत. हम्म, परंतु आता दुर्दैव असं आहे की मराठीचा प्रेक्षक ज्यांना मराठी पिक्चर पाहायचा आहे, हम्म, जे अफोर्ड पण करू शकतात, हम्म, परंतु त्यांच्याकडे पाहण्यासाठी चांगले थिएटर्स नाही आहेत. हम्म, कारण वर्षाचे ठराविक शो फक्त मराठीला दिले पाहिजे, एवढे शो दिले हम्म, की तुम्ही तुमचं काम संपलं हम्म, असं बोलून शासन मोकळं होतं. हम्म, एखाद्या चित्रपटाला ते सस्टेन टाइम मिळाला पाहिजे, हम्म, तो मिळत नाही. हम्म, याचं मुख्य कारण आहे की हे रिझर्वेशन पद्धत शासनाची. हम्म, तर याच्यावर कुठेतरी शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे. थिएटर ओनरचे काय प्रॉब्लेम आहे ते दाखवायला तयार आहेत, शो देत आहेत. तुम्ही एकदम न देण्यापेक्षा तुम्ही एक स्क्रीनच ठेवा काही त्याप्रमाणे. हम्म, पूर्वी तुमच्या चित्रपटाला पत्रकार सुद्धा शूटिंगच्या ठिकाणी यायचे, हम्म, तो ग्राउंड रिपोर्ट यायचा, शूटिंग रिपोर्ट यायचे, त्याच्या बातम्या यायच्या. त्यानंतर एक सारी चहा पाण्याची प्रेस झाली हम्म, तरी अर्धा पेपर तुमच्या पेज तुमच्या चित्रपटाची माहिती यायची. हम्म, त्यानंतर चित्रपट झाल्यानंतर पहिल्या वीकमध्येच परीक्षण यायचं. हम्म, हे सर्व गोष्टी बंद झालेल्या आहेत. हम्म, आता सर्व हे पेड झालेलं आहे. हम्म, तर त्यामुळे याचं बजेट फार मोठं आहे. तर आपल्या मेकिंग एवढंच आपल्या रिलीजचं बजेट पाहिजे आपल्याकडे, हम्म, की निर्मात्याकडनं माहीतच नसतं. त्यानंतर रिलीजचा एवढा मोठा खर्च आहे हे त्याला माहीत नसतं. हम्म, कारण त्याला अतिशय फसवणूक या बाबतीत होती. हम्म, म्हणजे पर्टिक्युलर काही डिरेक्टर्स असतील किंवा काही EP असतील, हे निर्मात्यांना या गोष्टी कळूनच देत नाही. ज्यांनी पूर्वीचा मराठी चित्रपट व्यवसाय पाहिलेला आहे, त्या दिवशी जुन्या कलावंतांना थोडी त्याची जाण आहे. हम्म, परंतु आजकालचे नवनवीन कलावंत पाहिले तर फार कमर्शियल झालेत असं मला वाटतं. हम्म, यात कलावंतांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, त्यात निर्मात्यांची बऱ्यापैकी चूक आहे. हम्म, सगळ्यात वाईट दुःख मराठीचं मला वाटतं की जो निर्माता करोड रुपये टाकून बनवतो आणि जो थिएटर मालक, थिएटर ओनर्स, जो करोड रुपयाची जागा, करोड रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर बघून थिएटर बनवतो, या दोघांनाही पैसे तसे मिळत नाहीत. पैसे हे जो थिएटर मुंबईत बसून चालवतो, हम्म, चेन चालवणारे लोक आहेत काही, हम्म, त्यांना पैसे मिळतात. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एका प्रदीर्घ ब्रेक नंतर आपण भेटतोय. मला नेहमी असं वाटतं की विषय सुचल्याशिवाय एखादी मुलाखत घेणं किंवा एखादा एपिसोड करणं हे करू नये. कारण विषय सुचल्यानंतर जी करण्यात मजा आहे ना, ती सतत आपल्याला आता करावंच लागणार आहे. याच्यापेक्षा काहीतरी प्रयोजन घेऊन आपण पुढे आलं पाहिजे. मी नुकताच छावा चित्रपट बघितला. चित्रपट क्षेत्रात काम करत असताना अनेक गोष्टी समोर दिसतात, पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. छावा चित्रपटाचा उल्लेख करण्याच्या पाठीमागचा हेतू असा की मी ज्या वेळेला बुकिंग करण्यासाठी गेलो त्यावेळेला लक्षात आलं की रात्री 1 वाजताचा शो सुद्धा हाऊसफुल आहे आणि ॲट द सेम टाइम पहाटे 4 वाजताचा शो सुद्धा हाऊसफुल आहे. म्हणजे मी हे बघून अवाक झालो. चित्रपट हा तुमच्या माझ्या सर्वांच्याच आयुष्यातला एक भाग आहे. चित्रपट काय, नाटक सुद्धा, कारण आपण महाराष्ट्रात आहोत आणि मराठी रंगभूमी ही फार श्रीमंत आहे. त्यामुळे नाटक असो, चित्रपट असो, हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. पण अनेक वेळेला चित्रपट, आपल्या मराठी चित्रपटाच्या बाबतीमध्ये उलटसुलट चर्चा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. सरकारी पातळीवरची जी धोरणं आहेत ही सुद्धा आपल्याला अधोरेखित करायची असतात. आपल्याला जाणून घ्यायचं असतं नक्की याच्या पाठीमागचं गणित काय. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी कोणीतरी एक अधिकारवाणी आपल्याला पाहिजे. त्यामुळे आज आपल्या सोबत आहेत
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. मी अगदी सुरुवातीला विचारू इच्छितो, जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो की चित्रपट हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे, कारण ते एक्सप्रेशनचं माध्यम आहे. त्यामुळे जो माणूस मध्यमवर्गीय माणूस आपलं आयुष्य जगत असतो त्याला काहीतरी पडद्यावरती मनोरंजनात्मक दिसतं, त्याला काहीतरी मनातले अंतरंग त्या पडद्यावरती उमटलेले जाणवतात आणि मग त्याला असं वाटतं की आता हे फार चांगलं माध्यम आहे आणि तो आपसुकच थिएटरकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे रंगमंदिर असो किंवा चित्रपटगृह असो, तो अट्रॅक्ट होतो. पण चित्रपट पडद्यावरती येण्याच्या पाठीमागे अनेक प्रोसेस असतात. चित्रपट फक्त प्रेक्षकांसाठीच बनतो असं नाही. तो चित्रपट हा त्या ज्याला आपण म्हणतो ना की प्रत्येक डिपार्टमेंट्समध्ये काम करणारी जी मंडळी असतात त्या सगळ्यांचे हातभार लागलेले असतात त्याला. तुम्हाला मला विचारायचं आहे की सध्या मराठी चित्रपटाचं वातावरण तुम्हाला कसं वाटतं? नमस्कार. निश्चितच एक चांगल्या माध्यमातून आज आपण लोकांसमोर बोलतोय. की मला निश्चित वाटतं की मराठी चित्रपट व्यवसाय असेल किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असेल, चित्रपट हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे की फार मोठा इम्पॅक्ट समाजावर त्याचा होत असतो. मराठी चित्रपट हे पूर्वीपासूनच दर्जेदार एक चांगल्या कलाकृती घडत असतात. मध्यंतरीच्या काळात थोडा चित्रपट मराठी भरकटत चालत होता किंवा लोक फारच कमर्शियल दृष्ट्या विचार करत होते किंवा थोड्या यात यश कसं मिळेल किंवा लोकांची आवड वेगळी झाली किंवा OTT प्लॅटफॉर्म्समुळे अशा प्रकारचे चित्रपट चालतात. परंतु मराठी प्रेक्षक हा पूर्णपणे असे पूर्ण चित्रपट पाहण्यामध्ये प्रथमपासून त्यांना आवडतं आणि हे चित्रपट कधीच मला वाटतं यशस्वी होत नाहीत. जेवढे चांगले चित्रपट बनलेले आहेत त्याला निश्चित यश आलेलं आहे. आणि ज्या माध्यमातून आपण आता छावाचं उदाहरण दिलं, एक मोठे एक माइलस्टोन चित्रपट तयार होतो की ज्यातून कळतो की एक मराठी दिग्दर्शक, थोडक्यात बरेच मराठी कलावंत आहेत आणि एक मराठी विषय आहे थोडक्यात, आणि तो हिंदी भाषेत जरी केलेला असेल किंवा वेगवेगळ्या भाषेत जरी होत असेल तरी तो लोकांना जर चांगल्या प्रकारे सादर केला तर केवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला यश मिळू शकतं, तर हे निश्चित या चित्रपटातून जाणून दिलेलं आहे. त्यामुळे मला नेहमीच वाटतं की चांगल्या कलाकृतीला कधीच कुठले थिएटरच्या अडचणी येत नाहीत, कुठल्याच अडचणी येत नाहीत. त्याच्यामुळं मराठी चित्रपट किंवा भारतीय चित्रपट हा पूर्ण त्या चित्रपटाचा विषय, त्याची तयार केलेली कलाकृती, त्यातला प्रत्येक पार्ट महत्वाचा आहे. हे प्रेक्षकांना आपण कुठेही ग्रँटेड धरू शकत नाही. मोठ्या दिग्दर्शकांचे सुद्धा चित्रपट फसतात किंवा फेल गेलेले आपण पाहिलेले आहेत मध्यंतरीच्या काळात. बरोबर. त्याचं कारण तेच आहे की कुठंतरी यश आल्यानंतर त्यांना वाटतं की आपण लोकांची नाड आपल्याला समजलेली आहे किंवा आपण जे करतो ते लोकांना आवडतं. तर तसं नसतंय. तुमची प्रत्येक कलाकृती त्यातून तेवढ्याच तुम्ही प्रयत्नाने किंवा मेहनतीने त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर काम केलं पाहिजे. तर ती परिपूर्ण गोष्ट तयार झाली, त्यातली पात्रांच्या निवडीपासून कथेची निवड, पटकथा, संवाद, जेवढे पार्ट आहेत ते संगीतापासून सर्वात फार महत्वाचे आहेत. ते जर सर्वच जुळून आले तरच तो चित्रपट यशस्वी होतो आणि तोच मराठी प्रेक्षकांना आवडतो आणि त्यालाच प्रतिसाद देतात असं मला वाटतं नेहमी. पण मला एक सांगा की मराठी चित्रपट, आता तुम्ही म्हणताना म्हणालात की चांगला सिनेमा असेल तर त्यांना कधीच स्क्रीन वगैरे किंवा थिएटर मिळणे अशा पण अडचणी उद्भवत नाहीत. पण फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष पाहायला मिळतो आहे की मराठी चित्रपटांना वेळ, स्लॉट आणि चित्रपटगृह मिळत नाहीत. याच्या पाठीमागचं काय रिझन असेल? नाही, यामागचं थोडं शासनाच्या धोरणाचा ते फायदा घेत आहेत. शासन निश्चितपणे प्रयत्न करत असतो, परंतु त्यासाठी एक भक्कम मराठी चित्रपट व्यावसायिकांच्या पाठीशी कसं राहिलं पाहिजे. मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, त्यामुळे संपूर्ण भारतभर फिरणं होतं. वेगवेगळ्या आपापल्या रिजनल लँग्वेजसाठी ते शासन फार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं असतंय, प्रेक्षकही पाठीशी उभं असतात. तर ते मराठीमध्ये कुठेतरी कमी पडतं की नाही, तुम्हाला दिलंय, झालंय,
म्हणजे आपण पाहतो की सिंगल स्क्रीन थिएटरवरचं रिझर्वेशन किंवा मल्टिप्लेक्ससाठी ज्या गव्हर्नमेंटनी उभ्या करताना फॅसिलिटीज दिल्या त्या थिएटर ओनर्सला, त्यामुळे त्यांनी त्याबद्दल अटी घातल्या की एवढे शोज तुम्ही रिझर्व्ह ठेवले पाहिजेत किंवा वर्षातून एवढे शोज मराठीचे केले पाहिजे. हे कारण होऊ शकत नाही की एवढ्यात होऊ शकत नाही, कारण एखादा सैराट सारखा पिक्चर आला किंवा एखादा कुठलाही त्या वर्षातला एक हिट पिक्चर येऊन गेला तर त्यांना दिलेलं रिझर्वेशन ते पूर्ण करतायत. म्हणजे शासनाच्या त्या कचाट्यातून किंवा त्या चौकटीतून ते बाहेर पडतात, परंतु त्याच दर्जाचा दुसरा जर चित्रपट आला तर त्याला ते लागू होत नाहीये. हा बेसिकली प्रॉब्लेम आहे. कारण वर्षाचे ठराविक शो फक्त मराठीला दिले पाहिजे, एवढे शो दिले की तुम्ही तुमचं काम संपलं असं बोलून शासन मोकळं होतं. शासनाला पण मर्यादा आहेत, कारण तो प्रत्येक थिएटर ओनरचा सुद्धा इंडिव्हिज्युअल व्यवसाय आहे, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, तर त्याच्यावर किती रिझर्वेशन द्यायचं. परंतु हेच रिझर्वेशन जर तुम्ही चांगल्या प्रकारे दिलं, आमची जी नेहमी मागणी की तुम्ही फक्त वर्षे शो एवढे केले पाहिजेत हे न करता एक ठराविक स्क्रीन ह्या रिजनल लँग्वेजसाठी कायमस्वरूपी रिझर्व्ह पाहिजे. एखाद्या मल्टिप्लेक्ससाठी मध्ये 8-10 स्क्रीन असतील तर 2 स्क्रीन ह्या वर्षभर फक्त मराठीसाठीच पाहिजेत. असं काहीतरी त्यांच्यावर कंपल्शन केलं तर वर्षभर हे मिळेल. कारण होतं काय की समजा ठरवलं की 4 आठवडे वर्षातनं तुम्ही रिझर्व्ह ठेवायचे रिजनल लँग्वेजसाठी, ते वर्षात 4 आठवडे कधीही एखादा हिट पिक्चर आला की त्यांचे निघून जातात. ते सांगतात की नाही आम्ही पूर्ण केलेलं आहे, की आम्ही जे तुमचं अटी होत्या किंवा आमच्या शासनाचं जे आहे ते आम्ही पूर्ण केलेलं. हे बघा आम्ही मराठी पिक्चर एवढे दाखवले, त्यापेक्षा जास्त दाखवले. परंतु ज्यावेळेस एखादा चित्रपट खरंच चांगला असतो आणि तो लोकांना आवडायला थोडा वेळ लागतो, त्याला कुठेतरी आता पुढच्या वीकची गरज असते, अशा वेळेस ते संख्या कमी म्हणून ते चित्रपट उतरवतात आणि तिथं खरा तो मराठी चित्रपटांवर अन्याय होतो. म्हणजे हिट पिक्चरला त्याचा फायदा होतो. मी नेहमीच म्हणतो, मागे सुद्धा मीच मागे लागून अप्पर सिलिंग केलं अनुदानासाठी, की जे हिट पिक्चर होतात म्हणजे सैराट असेल किंवा त्या दर्जाचे जे ऑलरेडी कमर्शियल पिक्चर ज्यांना मार्केटमधनं भरपूर हिट झालेले आहेत, त्यांना अनुदानाची काय गरज आहे, त्यांना थिएटर रिझर्वेशनची काय गरज आहे. ते अशी लोक येणारच आहेत आणि थिएटरवाला ठेवणारच आहे. थिएटर ओनर्स कधी ठेवतो की ज्यावेळेस त्यांना त्यातून मिळणारे जे सर्व्हिस चार्ज आहे, बरोबर, त्यांचं गणित त्याच्यावर असतं. ती सर्व्हिस चार्ज साठी त्यांना प्रेक्षक वर्ग पाहिजे. जे हाऊसफुल शो चालू आहेत ते कधीच उतरत नाहीयेत, त्यांना काही गरज नाही. पण ज्या शोला कुठंतरी थिएटर ओनर्सच्या हातभाराची गरज आहे, मराठी प्रेक्षक हा एकदम एखाद्या पिक्चरला पहिल्या दिवसापासून फुल होतो, पण मराठी प्रेक्षक हा माउथ पब्लिसिटीने हळूहळू होतो. पूर्वीपासून आपली वितरण पद्धत पाहिली तर कधी ऍट अ टाइम महाराष्ट्रभर रिलीज होत नव्हते चित्रपट. हे विभाग वाईज व्हायचे की पुण्यात केला, मग पुण्यातलं वातावरण मुंबईत गेलं, कोल्हापूरमध्ये गेलं, इकडं, मग तिकडं मागणी व्हायची, एक आठवड्याने तिकडे लागायचा. ज्यावेळेस आपण पेटीमधनं चित्रपट दाखवत होतो त्यावेळेस ठीक रिस्ट्रिक्शन होतं की आपल्याकडे कमी असायच्या पेट्या बनवलेल्या, त्याची इन्व्हेस्टमेंट लागायची ज्यादा, म्हणून ऍट अ टाइम रिलीज होत नव्हते. परंतु आता सुद्धा ऍट अ टाइम रिलीज केलं तरी लोक लगेच जात नाहीत. एखादा पिक्चर अरे नाही तो कोणीतरी सांगतं आपल्याला की अरे अतिशय चांगला चित्रपट आहे, नक्की पहा तुम्ही, माणूस म्हणतो ठीक आहे जाऊ, मग त्याच्या वेळेप्रमाणे मी तो एक आठवडा जातो. तो त्यामुळे तो एखाद्या चित्रपटाला ती सस्टेन टाइम मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. याचं मुख्य कारण आहे की हे रिझर्वेशन पद्धत शासनाची. तर याच्यावर कुठेतरी शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे. थिएटर ओनरचे काय प्रॉब्लेम आहे ते दाखवायला तयार आहेत, शो देत आहेत. तुम्ही एकदम न देण्यापेक्षा तुम्ही एक स्क्रीनच ठेवा काही त्याप्रमाणे, किंवा तुमचे 4 शो असतील तर त्यातले निदान 2 शो रिजनल लँग्वेजसाठी ठेवा, 2 शो तुम्ही इतर लँग्वेजसाठी ठेवा ज्यांचे सिंगल स्क्रीन आहेत, असंही करू शकतो. अशा काही अटी घातल्या, त्यांना काही फॅसिलिटी दिल्या तर मराठीच्या चांगल्या चित्रपटांना सुद्धा न्याय मिळेल. आणि आता नेहमी वाद चालतो की आम्हाला थिएटर्स मिळत नाही, मग प्रत्येक कुठेतरी पॉलिटिकल पार्टी इंटरेस्ट करतात, मग काही ते दगडफेक होती, मग काचा फोडा हे गोळा, हे प्रत्येक चित्रपटाला शक्य नाही. तर यासाठी शासनाचं सांस्कृतिक धोरण हे ठामपणे निर्मात्यांच्या पाठीशी पाहिजे. कारण चित्रपट बनवणं सोपं आहे, वितरित करणं फार अवघड आहे. बरोबर. आणि मराठीचा तोच प्रॉब्लेम आहे की मराठीमध्ये वितरक नाहीयेत, डिस्ट्रीब्युशन पद्धतच नाहीये. की पूर्वी डिस्ट्रीब्युटर्स होते, ते एका विभागाचे राईट्स विकत घ्यायचे आणि ते गावोगावी पेट्या फिरवायचे. 16 mm 35 mm चित्रपट दाखवले जायचे, पडद्यावर सुद्धा जत्रेमध्ये चित्रपट दाखवले जायचे. आता तसे डिस्ट्रीब्युटर्स राहिलेले नाही. तर त्यामुळे फार मोठं ही गॅप आहे, भरून काढणं शक्य नाहीये. आणि ते थिएटर ओनर्सच्याच कलेक्शन मधून बघतात. थिएटर ओनर्स थोडं जरी तुमचं बुकिंग कमी दिसलं की चित्रपट उतरवतात.
चित्रपटामध्ये म्हणजे चित्रपटगृहामध्ये हं. चित्रपटगृहाचे जे मालक असतात, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातलं सिटी प्राईडचे चाफळकर बंधू आहेत, तर ते फार झटतात मराठी सिनेमा पडद्यावरती किंवा आमच्या थिएटरमध्ये दाखवण्याच्या दृष्टीने ते काही 2 पावलं पुढे येतात. होतं काय कधी कधी की म्हणजे मॅक्झिमम टाइम चित्रपट हा रिलीज झाल्यानंतर काही महिन्यात मला तो टीव्हीवर दिसणारच आहे. हो, हो. अगदी 2 महिन्यात सुद्धा दिसेल बरं. किंवा 3 महिन्यात सुद्धा दिसेल. लोक म्हणतात की हा जर मला टीव्हीवर दिसणार आहे, हा जर माझ्या OTTवर दिसणार आहे, माझं सबस्क्रिप्शन माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मी आत्ता लगेच घाई गडबडीत जाऊन थिएटरमध्ये का बघू? ह्याच्या 2 गोष्टी असतात. एक तर थिएटरमध्ये सिनेमा बघण्याची एक अनुभव वेगळा असतो आणि तो प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी चित्रपट बनवलेला असतो. पण मॅक्झिमम मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस की जो ₹300 ₹400 सिनेमासाठी एका फॅमिलीला जायचं म्हटलं तरी 1,500-2,000 रुपये खर्च येतो. तो मराठी सिनेमाला पैसे द्यायला तयार आहे, पण तो जर 2 महिन्यात मला टीव्हीवरच दिसतोय तर त्याची कन्फ्यूज मानसिकता होते. निर्माते सिनेमाचा राईट विकायला घाई करतात का? नाही, निश्चितच. एक तर सर्वात मोठी चूक काय होते आपल्या मराठीमध्ये पाहिलं, मी स्वतः निर्माता आहे. ज्या वेळेस एखादा दिग्दर्शक किंवा एखादा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर एखाद्या चित्रपटाची स्टोरी घेऊन त्याकडे जातो आणि त्यांना तयार करतो निर्मात्यांना, त्यावेळेस ते चित्रपटाचं बजेटिंग करताना वितरणावर होणारा खर्चच कधी पकडत नाहीत. म्हणजे पर्टिक्युलरली त्याला सुरुवातीला कमी बजेट सांगितलं जातं की फक्त मेकिंगचं बजेट असतं, म्हणजे प्री प्रोडक्शन, शूटिंग म्हणजे मेकिंग एवढंच. पण वितरण, पोस्ट नंतर वितरण हा महत्वाचा पार्ट आहे. आणि आता पाहिलं की पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत. पूर्वी तुमच्या चित्रपटाला पत्रकार सुद्धा शूटिंगच्या ठिकाणी यायचे, तो ग्राउंड रिपोर्ट यायचा, शूटिंग रिपोर्ट यायचे, त्याच्या बातम्या यायच्या. त्यानंतर एक सारी चहा पाण्याची प्रेस झाली तरी अर्धा पेपर तुमच्या पेज तुमच्या चित्रपटाची माहिती यायची. त्यानंतर चित्रपट झाल्यानंतर पहिल्या वीकमध्येच परीक्षण यायचं. ते परीक्षणासाठी आपली दासदूस असायची की आज सकाळमध्ये काय येते, महाराष्ट्र टाइम्स मध्ये काय येते, बरोबर, याच्यावर चित्रपट पुढे चालणार. किंवा ते परीक्षण वाचल्यानंतर येणारा प्रेक्षक वर्गही होता की आपण सकाळमध्ये काय येते किंवा हे काय येते त्यानंतर आपण ठरवू की असा परीक्षण पण करणारे अभ्यासू व्यक्ती होते. हे सर्व गोष्टी बंद झालेल्या आहेत. आता सर्व हे पेड झालेलं आहे. तर त्यामुळे याचं बजेट फार मोठं आहे. किंवा चॅनल्सवर मुलाखती व्हायच्या, प्रमोशनल ऍक्टिव्हिटी व्हायच्या, त्याही होत नाहीत आता. रियालिटी शोज मध्ये होतं ते सर्व पेडच आहे. तर याचं फार मोठं बजेट आहे. तर आपल्या मेकिंग एवढंच आपल्या रिलीजचं बजेट पाहिजे आपल्याकडे, की निर्मात्याकडनं माहीतच नसतं. बऱ्यापैकी निर्माते हे चित्रपट बनवणे म्हणजे फर्स्ट प्रिंट पर्यंत जे म्हणतो आपण, तर सेन्सॉर पर्यंतचा खर्चच लक्षात ठेवून असतात. आणि तोच एवढा वाढलेला असतो की कधीच कुठला EP आम्हाला आतापर्यंत भेटलेला नाही. मी ते स्पष्ट सांगू शकतो की कुठलाच EP एक क्लिअर बजेट देत नाही. किंवा समजा त्यांनी एका चित्रपटाचं 1 करोड बजेट पकडला असेल तर तो 70-80 lakhs मध्येच बसवला, असं होत नाही. तर एकचं ते दीडच होता. तो सांगताना सांगतो 5-10% प्लस मायनस, परंतु ते प्लसच होता. त्यामुळे ते प्लॅनिंग मध्ये निर्माता फसलेला असतो. त्याला जे ओरिजिनल बजेट असतं त्यापेक्षा प्रचंड बजेट वाढलेलं असतं जोपर्यंत फर्स्ट प्रिंट येते तोपर्यंत किंवा सेन्सॉर होतो तोपर्यंत. त्यानंतर रिलीजचा एवढा मोठा खर्च आहे हे त्याला माहीत नसतं. कारण त्याला अतिशय फसवणूक या बाबतीत होती. म्हणजे पर्टिक्युलर काही डिरेक्टर्स असतील किंवा काही EP असतील, हे निर्मात्यांना या गोष्टी कळूनच देत नाही. म्हणून तुम्हाला माहित असेल की मी अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा चित्रपट महामंडळामध्ये स्थापनेपासून 60 वर्षात किती निर्माते रजिस्टर झाले हे मी पहिल्यांदा काढलं. तर मला सुद्धा आश्चर्य वाटले की 5,000 पेक्षा जास्त निर्माते हे मराठीमध्ये रजिस्टर निर्माते. 5,000? हा, 5,000. हे निर्माते गेले कुठे, हे का रिपीट नाहीयेत किंवा यांचं काय झालं पुढं, हे आले की नाही, यांचे चित्रपट आले की नाही किंवा काय आहेत, यातले ऍक्टिव्ह किती आहेत. आपण जर म्हणजे प्रोडक्शन हाऊस म्हणून जे पूर्वी सातत्याने चित्रपट निर्मिती व्हायची की XYZ संस्था, त्यांचा यावर्षी आला, यावर्षी असे सातत्याने फिल्म केल्या जायच्या, त्या संस्था आता दिसत नाहीत कुठे. मी बोटावर मोजणे एवढे प्रोड्युसर आहेत मराठीमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, की ज्यांनी कंटिन्यू मध्ये 4-5 चित्रपट केलेले आहेत.
नाही तर एक चित्रपट झाला की तो इंडस्ट्रीला नाव ठेवत फसवणूक झाली म्हणून गेलेला असतो. तर असं का होतं? असं इतर राज्यामध्ये होत नाही. आपल्या इतर मध्येच का होतं? तर प्रॉब्लेम हा आहे की त्याला सुरुवातीपासून पूर्ण ज्ञान दिलं जात नाही. नंतर तो अडकला जातो. अडकल्यानंतर बाहेर पडण्यासाठी अजून अडकत जातो. शेवटी तो होतो की रिलीजला काही जणांचे चित्रपट असे तयार होऊन पडलेले, पण रिलीजचं ही नसल्यामुळे मग तो एखादा PNI पार्टनर बघतो आणि मग झालं, त्याला येतं ते पण त्याला जातं, त्याच्या हातात काही राहत नाही. समाधान एवढं असतं की माझा चित्रपट आला. आणि निर्मात्यांना एक खोटी आपल्या इथं एक सवय आहे की कोणी खरं सांगत नाही. कुठल्याही निर्मात्याला मला भेटले किंवा तुम्हाला भेटले तरी सांगणार नाही नाही छान झालं, हे एवढे मिळाले ते एवढे मिळाले. तर असं काही नसतं. पण त्यांना कळत नाही की आपल्या ह्या खोट्या सांगण्यामुळे अनेक लोक फसणारे असतात पुढे, जे भविष्यात इन्व्हेस्टर नाहीत. त्यामुळे आपण पाहिलं निर्मिती संवाद असेल, अशा ऍक्टिव्हिटी मी सारख्या काय घेतो की निर्मात्याला निर्मिती म्हणजे काय, आणि निर्मिती म्हणजे फक्त स्क्रिप्ट निवड, कलाकार निवड आणि शूटिंग एवढं नाहीये. तर ती संपूर्ण त्याचं जे आपण म्हणतो ना प्रोसेस समजली पाहिजे. प्री प्रोडक्शन काय असतं, शूटिंग्स काय असते, नंतर पोस्ट प्रोडक्शन काय आहे, आणि सर्वात महत्वाचा जेव्हा आपण म्हणतो की ते प्रदर्शन, ते किती महत्वाचं आहे, ज्यातून तुमचा इन्कम होणार, ती गोष्ट पूर्ण अंधारात ठेवली जाते. आणि त्यावेळेस मी पाहतो ज्यावेळेस चित्रपट सेन्सॉर होतो तेव्हापासून त्यावर कोणीही नसतं. दिग्दर्शक सुद्धा पुढच्या त्याच्यावर दुसऱ्या पिक्चरच्या मागे लागलेला असतं, त्यातली इतर टीम वेगवेगळ्या कामाला लागलेली असते. त्यानंतर मी बऱ्याच वेळा पाहतो की तो एकटाच येत असतो निर्माता, आणि त्यावेळेस त्याला काही माहित नसतं की डिस्ट्रीब्युशन काय असतं, आता कसं द्यायचं. मग तो घाबरतो की नाही, म्हणतो मग आता काही करून कितीला जाऊन द्या बाबा, चित्रपट माझा विकून टाका. असं नाही ना, असे हजारो चित्रपट पडलेले आहेत, असे जात नाही. मग तुमची कॉस्ट कमी होती. तुम्हाला माहीतच नसतं की आपला चित्रपटाचं नेमकं मार्केट काय आहे, आपण कुठं रिलीज करावा, त्यासाठी कशी प्रसिद्धी केली पाहिजे, त्यानंतर आपले ह्या चित्रपट अशा प्रकारचा असे असेल तर कुठले चॅनल्स घेऊ शकतात, OTTला जाईल का, ओव्हरसीज जाईल का, ह्या गोष्टी माहीत नसतात. त्या गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे. हे स्क्रिप्ट लेवलपासून निर्मात्याला माहीत होणं गरजेचं की मी जी स्क्रिप्ट निवडतोय ती कमर्शियल चित्रपटाची स्क्रिप्ट आहे का, तो व्यावसायिक चित्रपट आहे का, आवड म्हणूनच करतोय का, कुठल्या ठराविक फेस्टिवलला जाईल, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे समजलं तरच निर्माता बाहेर होईल. माझं तर नेहमी म्हणत असतं की तुम्ही हाऊस म्हणून येऊ नका, किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत म्हणून तुम्ही निर्मितीमध्ये येऊ नका. तर पूर्ण वेळ तुम्हाला त्यात आवड पाहिजे, तुम्ही माहिती घ्यायची तयारी पाहिजे. निर्माता चित्रपट महामंडळामध्ये सुद्धा येत नाही. आम्ही एवढंच होतो की आम्ही फ्री तुम्हाला सर्व्हिस द्यायला बसलेलो आहे, संपूर्ण माहिती देऊ शकतो. आपण एखादा आपल्या गाडीवर ड्रायव्हर जरी ठेवायचा असेल तरी आपण चौकशी करतो या अगोदर कुठे केलेलं आहे, त्याचं ड्रायव्हिंग लायसन किती जुने आहे, कुठल्या कुठल्या मोटर गाड्या चालवलेल्या आहेत, हे आपण करतो. पण आपल्या एवढ्या मोठ्या करोड रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमध्ये जे लोक काम करणार आहेत, टेक्निशियन असतील, कुठले असतील, त्या बाबतीत माहिती घेणं गरजेचं आहे. निर्मात्याने स्वतः घेणं गरजेचं आहे. कोणी सांगतोय म्हणून न करता त्यांनी काय पूर्वी केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन असेल तरच तो यशस्वी होईल, आणि तो व्यावसायिकपणा आपल्या निर्मात्यामध्ये, मराठी निर्मात्यामध्ये अजिबात नाही असं मला वाटतं. मराठी चित्रपटाचा एक माइलस्टोन म्हणजे सैराट. आता तुम्ही बोलताना पण म्हणाला, सैराटनी काहीशे कोटींचा टप्पा पार केला आणि तो चित्रपट हिट झाला. त्याच्यानंतर अनेक निर्माते पुढे आले की आपल्याला सैराट सारखा सिनेमा करायचा. मग झालं असं की मराठी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये असं बघायला मिळतं की माझ्याकडे समजा एक 20 एकर जमीन असेल तर त्यातली 5 एकर जमीन विकली, त्याचे पैसे मला आले, माझ्याकडे एवढे पैसे, चित्रपट सैराट सारखा झाला पाहिजे, चित्रपटामध्ये एक आयटम सॉन्ग पाहिजे, चित्रपटाचे 2 सीन परदेशात शूट झालेले पाहिजेत, अशा पद्धतीच्या डिमांड्स निर्माताच समोर ठेवतो. पहिली गोष्ट. डिरेक्टर समोरून म्हणतो की आता मलाच हे सगळं करायला मिळतंय म्हटल्यानंतर चला आपण ही गोष्टी करूयात. आणि ह्या याच्यामध्ये ना दिग्दर्शक पुढे जातो, ना निर्माता पुढे जातो, प्रॉडक्ट होत नाही, सिनेमा होत नाहीत, आणि काही कोटी रुपये लोकांचे गेलेले आजही दिसतात. हे साक्षरता किंवा हा लिटरेटपणा आणण्यासाठी निर्मात्यांना नक्की काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी सांगतो की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये एक माहिती पुस्तिका आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे चित्रपटाच्या निर्मितीविषयी. त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. चित्रपट व्यवसाय म्हणून आपण करत असताना, जसं इतर व्यवसाय करतो, ही निर्मिती सुद्धा एक व्यवसाय आहे. तो करत असताना आपण काय काय काळजी घेतल्या पाहिजे,
आपल्या स्क्रिप्ट निवडीपासून ते आपल्या पोस्ट प्रोडक्शन असेल किंवा वितरण, याचा पूर्ण अभ्यास त्याला असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे फक्त पैसे आहेत तर तुम्ही इन्व्हेस्टर होऊ शकता, तुम्ही निर्माता होऊ शकत नाही. तर तुम्ही सरळ सांगा की बाबा एखाद्या प्रोड्युसरला की हे मी पैसे इन्व्हेस्ट करतो, मला एवढे रिटर्न्स द्या किंवा मला याचे एवढे काय त्याचा इंटरेस्ट असेल तो द्या, बस विषय संपला, तुम्ही इन्व्हेस्टर व्हा. आत्ता प्रॉब्लेम होतो की आपल्या निर्मात्यांना प्रोड्युसर आणि इन्व्हेस्टर यातला फरकच समजत. प्रोड्युसर आणि फायनान्सर, फायनान्सर, सॉरी, अशा प्रकारे यातला फरकच समजत नाही. तर तो समजणं फार गरजेचं आहे. तो समजला तरच ते यशस्वी होतील. ते त्या ग्लॅमर लाईनकडे जाऊन कधी त्यांना वाटतं मी प्रोड्युसर आहे, कधी ते फायनान्सर बनून येतात, ज्यावेळेस रिटर्नची वेळ येते त्यावेळेस फायनान्सर बनून येतात, त्यावेळेस त्यांना माहीत नसतं की नाही की. त्यामुळं ह्या प्रत्येक माझा एक विनंती राहील की दिग्दर्शक आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्सला की त्यांनी प्रामाणिकपणे हा प्रश्न निर्मात्यांना विचारला पाहिजे की बाबा तुम्ही 1 करोड 2 करोड 3 करोड जे इन्व्हेस्ट करणार आहे ते तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून पाहिजे, फायनान्सर म्हणून पाहिजेत का तुम्ही प्रोड्युसर म्हणून येणार आहेत, यात लॉस प्रॉफिटमध्ये तुम्ही बरोबरीचे असणार आहेत, ही विचारणं बरं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याला समजेल की अरे हे पैसे डुबवू सुद्धा शकतात किंवा याचे 3 करोडचे 3 लाख सुद्धा होऊ शकतात. हे ज्यावेळेस समजेल त्यावेळेस तो बारकाईने बघेल. मी स्वतः एक निर्माता आहे, मी एवढे 4 चित्रपट केले, तर माझ्या प्रत्येक चित्रपटाचं कॉस्टिंग कमी कसं होईल यासाठी मी स्वतः असायचो शूटवर. एक सुद्धा सीन असा नाही की विदाउट मी तिथं असताना शूट झाला आहे नसताना. मी प्रत्येक फ्रेम न फ्रेम त्याची पाहिलेली, कारण फरक पडतो ज्यावेळेस निर्माता तिथे शूटिंगच्या याला असेल तर प्रत्येक गोष्टीत फरक पडतो. वेळेत काम चालू होतो, सगळे शांततेमय होते, कुठलाही वेळ वाया जात नाही. ह्या बऱ्याच गोष्टी असतात कॉस्टिंगमध्ये. आपण म्हणतो निर्माता कधी येत नाही सेटवर, काय चाललंय माहीत नसतं, संध्याकाळी फक्त विचारतो, मग त्याचा अकाउंटंट येतो, पेमेंट करतो. हे तुम्ही इन्व्हेस्टर किंवा फायनान्सर मध्ये मोडला जाता. ज्यावेळेस तुम्ही प्रोड्युसर म्हणून जाता तर त्यावेळेस तुम्ही पूर्ण वेळ शूटवर असलं पाहिजे. प्री प्रोडक्शन मध्ये नेमकं काय काम चालू आहे, किती लोकांची गरज आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये, पोस्टला नेमकं काय केलं पाहिजे, त्याची नेमके प्राइसिंग कसं असतं, कुठल्या गोष्टीला किती खर्च येतो, वितरण काय असतं नेमकं, ह्या गोष्टीचा त्यांनी स्वतः अभ्यास केला तर तो यशस्वी होईल. निश्चित कलाकृती चांगली व्हावी ही सगळ्या प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा असते, तो त्यासाठी प्रयत्न करत असतो. पण त्यालाही काही गोष्टी ज्या हव्या असतात त्या मिळत नाहीत. त्याला कारण तो निर्माता असतो किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणतो मला बजेट नसेल तर मी कसं तुम्हाला अवेलेबल करून देणार. पण निर्माता तिथं असेल तर त्याला कळेल की किती महत्वाचं आहे किंवा यातून नेमकं काय होणार आहे. किंवा काही गोष्टी बऱ्याच शूट केल्या जातात आणि नंतर एडिटमध्ये वापरल्या पण जात नाही. अशा वेस्ट पण शूटिंग करणं किती आपल्याला नुकसानीचं आहे किंवा त्याच्यावर किती खर्च होतो, त्या गोष्टी लागणारच नाही. बऱ्याच गोष्टी अशा होतात की अशा गोष्टी आग्राखातर केल्या जातात आणि सेन्सॉरमध्ये कट होतात, परंतु त्यातून जे चित्रपटातून दिग्दर्शकाला सांगायचं असतं ते कुठेतरी ते बाजूला जातो विषय, त्याचा परिणाम त्या पूर्ण कथेवर होतो. ते अशा सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांनी जर लक्ष घातलं, त्यांनी स्वतः लक्ष घालणं, स्वतः प्रत्येक गोष्ट शिकण्या, तर तो यशस्वी होईल असं मला निश्चित वाटतं. कलाकार किती सांभाळून घेत आहेत सध्याचे चित्रपट प्रोसेसला, निर्मिती प्रक्रियेच्या दृष्टीने? म्हणजे मला महाराष्ट्रभूषण अशोक सराफांची एक मुलाखत बघितल्याचं आठवतं, ज्याच्यामध्ये ते म्हटले होते की आम्ही निर्मात्याचे पैसे वाचवायला सुद्धा 3 टियरनी रेल्वेनी प्रवास केलेले आहेत. तशी निर्मिती मूल्य असलेली चित्रपट प्रक्रिया आता आहे शिल्लक का प्रत्येक जण त्याच्यामध्ये कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बघतोय? ज्यांनी पूर्वीचा मराठी चित्रपट व्यवसाय पाहिलेला आहे त्या दिवशी जुन्या कलावंतांना थोडी त्याची जाण आहे, परंतु आजकालचे नवनवीन कलावंत पाहिले तर फार कमर्शियल झालेत असं मला वाटतं. यात कलावंतांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, यात निर्मात्यांची बऱ्यापैकी चूक आहे. कारण शेड्युलिंग जो प्रकार असतो आपल्या इथं, प्लॅनिंग, या प्लॅनिंग बाबत फार आपण वीक आहे. आपण ज्यावेळेस तारखा घेतो एखाद्या कलावंतांचा की पुढच्या महिन्यात बाबा माझे 8 ते 15 तुझ्या तारखा ठेवा, आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस त्यांनी ठेवले असतात. सर्टन कुठेतरी त्यांच्या फायनान्सचा प्रॉब्लेम येतो, त्यांच्या क्वालिटीचा प्रॉब्लेम येतो, यांच्या लोकेशनचा प्रॉब्लेम येतो.
म्हणजे अशा बऱ्याच वेळा चेंज होतात हम्म. डेट्स शूटिंगच्या. हम्म. मग तो कुठंतरी कलाकार सुद्धा डिस्टर्ब होतो, कारण त्याला पण बाकीचे शूटिंग असतात, प्लॅनिंग असतं, कंटिन्युटी जपायची असते, हम्म. त्याला वेगवेगळ्या याच्यासाठी भूमिकेसाठी वेगवेगळे कंटिन्युटी मेंटेन करायची असते. हम्म. अशा वेळेस आपण आपलं प्लॅनिंग सर्वात महत्त्वाचं की प्रत्येक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरनी, मी यासाठी खास उदाहरण देईल संजय टुबे सर, जे प्रसिद्ध आणि फार जुने व्यवस्थापक आहेत. त्यांची एक पद्धत पाहिली मी. हम्म. ते जोपर्यंत पिक्चरचं बजेटिंग होत नाही पूर्ण, तोपर्यंत कुठलंही शूटिंग चालू करायचं फायनल करणे, त्यांना त्यासाठी पूर्ण स्क्रिप्ट तयार लागते, हम्म. स्क्रीन प्ले डायलॉग सहित स्क्रिप्ट तयार व्हावं लागते. हम्म. बऱ्याच वेळेस लेखकांचं असं होतं की अरे तुम्हाला दिली ना आता स्क्रीन प्ले हम्म. दिलेला आहे थोडा, तर त्यातून तुम्ही बजेटिंग करा. तर ते नाही म्हणतात की तुम्ही पूर्ण मला प्रत्येक सीनच्या डिटेलिंग द्या, तरच मी बजेटिंग करेल. बऱ्याच वेळा त्यांचे वाद होतात, पण ते म्हणतात नाही, हम्म. मला पूर्ण बाउंडेड स्क्रिप्ट असेल तरच मी फायनल बजेट देईल. हम्म. ते बजेट झाल्यानंतर ते निर्मात्यांच्याच त्या अकाउंटमध्ये, जे प्रोडक्शन हाऊसचा अकाउंट आहे, त्यामध्ये जमा पैसे दाखवल्याशिवाय मी शूटिंग चालू करणार नाही. हम्म. हे काही वेळेस वाद होतात, बरेच वेळ माझ्याकडे येतात की टुबे सर असे वागतात, परंतु ह्या सुद्धा फार महत्वाच्या गोष्टी आहेत. महत्वाचे. कारण ते म्हणतात तुम्हीच खर्च करणार आहे, पण मला त्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे ते दाखवा आधी तुम्ही, हम्म. की माझे इकडून येणार तिकडून येणार. कारण त्याचा फार परिणाम होतो. ज्यावेळेस आपण पुढं एखादा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर एखाद्या कलाकाराशी बोलत असेल हम्म. किंवा त्याच्या पेमेंटबद्दल काही बार्गेनिंग करत असेल, हम्म. तर त्याला एक कॉन्फिडन्स असतो की नाही बाबा, मी तुम्हाला एवढे नाही पण एवढे देऊ शकतो आणि या तारखेला पूर्ण अमाऊंट देऊ शकतो, हम्म. ही त्यांना कॉन्फिडन्स असतं. हम्म. पण बऱ्याच वेळा असं होतं की मधल्या ईपीचे किंवा प्रोडक्शन मॅनेजरचे अशा वेळेस फार अवघड परिस्थिती होते. हम्म. ज्यावेळेस निर्मात्याने शब्द दिलेला असतो आणि ऐन वेळेस तो सांगतो की नाही माझे येणार होते आले नाहीत, हम्म. तेवढे तुम्ही ऍडजस्ट करा, काय ते त्यांना समजून सांगा. हम्म. अशा वेळेस कलाकार सुद्धा डिस्टर्ब होतो. हम्म. मग तो राग यांच्यावर काढतो. मग तो काय होतो, पुढच्या शेड्यूलला तारखा देत नाही, हम्म. किंवा शूटिंग झालं असेल तर डबिंगला तारखा देत नाहीत. बरेच वाद आमच्याकडे येतात नंतर. हम्म. पण ह्या गोष्टी का घडतात? हम्म. हे प्लॅनिंग नाही. हम्म. तर ह्यासाठी निर्मात्यांनी पूर्ण ईपी आणि निर्मात्यांनी पूर्ण फिल्मचं बजेट, हम्म. त्या बजेटची तयारी, की आपण ह्या तारखेला शूट होणार आहे त्याच्या आधी महिनाभर तुमच्या अकाउंटमध्ये क्लिअर सगळी अमाऊंट पाहिजे, हम्म. तरच तुम्ही जावा. हम्म. कारण असं नाही, त्यांना ते समजत नाही. बऱ्याच निर्मात्यांना पाहिलं यांचं काही नाही, ठीक आहे त्यांच्या ह्या तारखा कुठेतरी ॲडजस्ट करतील कलाकार, दुसरं शूटिंग घेतील, काय करतील, पण तुमचं जे बजेट वाढणार आहे, जेवढा तुम्ही मध्ये गॅप बसेल किंवा पिरियड जाईल, तेवढं तुमच्या पिक्चरमध्ये बजेट वाढणार आहे. आणि ते वाढलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे. यात नुकसान निर्मात्यांचंच आहे. हम्म. याचं संपूर्ण महत्त्वाचं कारण आहे की तुमची पूर्ण तयारी. हम्म. तर यासाठी निर्मात्यांनी पूर्ण बजेटिंग करताना आपल्या असणाऱ्या खर्चाची पूर्ण तयारी ठेवणे, त्या शेड्यूलमध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांचा फायनान्स तयार केल्यानंतर त्याच्यात बसवणं हे ईपीचं काम आहे. हम्म. ते बसवलं, वेळेवर पेमेंट निघालं तर कुठलाही कलाकार त्रास देत नाही तुम्हाला. हम्म. कलाकारांचं ॲग्रीमेंट करताना तुमचं क्लिअर पाहिजे की शूटिंगचे एवढे दिवस, हम्म. तुम्हाला लागणारे डबिंगसाठीचे एवढे दिवस, हम्म. त्यानंतर तुम्ही, आणि रिलीज नंतर प्रमोशनसाठीचे एवढे दिवस, हम्म. या क्लिअर गोष्टीचा तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख पाहिजे. हम्म. आता होतं काय की मी निर्मिती करतो, माझे पूर्ण मी हवेत असतो की नाही माझं आता म्हणजे आता आपण हा महिन्याचं पकडलं, समजा आपण मार्चमध्ये मी तुम्हाला साईन केलं किंवा नाही सगळं फायनल झालं, 15 एप्रिलपासून आपलं शूटिंग आहे, 15 ते 30 तुम्ही तारखा द्यायच्या, एप्रिल मे गेला की जूनमध्ये डबिंग करायचं आहे, जुलै ऑगस्ट झालं, सप्टेंबर 5 तारीख आपली रिलीजची, मग तुम्ही ठेवा हे सगळं. हे केलं, 5 सप्टेंबर त्याची रिलीज असते आत्ता बोलताना, सगळंच त्याचं वाढत जातं, शूटिंग वाढत जातं, टायमिंगमध्ये पोस्ट होत नाही, पोस्टवाल्यांना पेमेंट गेलेलं नसतं, त्यानंतर मग त्याचं डबिंगच्या ह्या तारखा बदलतात, ज्यावेळेस रिलीजची वेळ होती मग त्याचा आग्रह असतो की नाही तुम्ही मेन कलाकार आहे, तुम्ही मला एवढे 4-5 दिवस दिलेच पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रभर प्रमोशनसाठी आलंच पाहिजे. पण तुम्ही तारखा दिली असती 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर आणि तुमचा रिलीज होतो डिसेंबरमध्ये, आणि त्यावेळेस त्याचा कुठला तरी शूटिंग झालो असता, बरोबर, त्याची पण इच्छा नसते की हे करावी. मग काय असतात, ज्या शूटिंग काळात जे तुमचे रिलेशन खराब झालेले असतात पेमेंटवरून किंवा कुठल्या गोष्टीवरून, त्याचा थोडा कलाकार सुद्धा मग त्याचा हे घेतात, बदला घेतल्यासारखे की नाही मग बघू, नाही मला वेळ नाही, नाही, मग ते आमच्याकडे येतात, मग आम्ही विनंती करतो,
त्यांनाही वाटतं की आपला चित्रपट आहे. परंतु या माध्यमातून माझी कलाकारांना सुद्धा विनंती असेल की निश्चित निर्माता हा करोड रुपये टाकत असतो. त्याचा कुठली इच्छा नसते किंवा वेस्ट पैसे पडलेले नसतात की त्याला करायचे, किंवा त्यात काम करणारे इतर कलाकार फार आशेने बघत असतात की आपला चित्रपट रिलीज होतोय. बरोबर. कारण असे शेकडो चित्रपट आहेत की तयार झाले आहेत, पण काही काही कलाकार म्हणतात सर माझे 5 चित्रपट झाले, 10 झाले, पण रिलीज नाही. त्यामुळे मला लोकांना असं खोटं वाटतं की मी चित्रपट केलेत. त्याच्यामुळे चित्रपट बाहेर येणं फार महत्वाचं आहे. बरोबर. त्यासाठी मेन स्ट्रीम मधले जे कलाकार आहेत त्या चित्रपटातले, त्यांनी त्यांना थोडं मदत केली पाहिजे, त्यांना प्रमोशनला मदत केली पाहिजे, आणि थोडा प्रोफेशनलपणा त्यात ठेवलं पाहिजे की आपलं आहे, तुम्ही तुमचे पैसे मिळाले सगळे झाले तर असं करू नका. तो चित्रपट निदान तुमचा निर्माता कसा बाहेर पडेल, त्यातून निघेल, यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. OTT प्लॅटफॉर्मनी चित्रपट निर्मात्यांना बऱ्यापैकी फटका दिला का असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे, OTT मध्ये जे चित्रपट थिएट्रिकल चालू शकत नव्हते त्यांना थोडा आधार दिला, परंतु तो आधार असं झाला की त्यातून त्यांना काहीच फायदा झालेला नाही निर्मात्यांना पाहिलं तर. मला आतापर्यंत कुठला असा निर्माता भेटला नाही की OTT प्लॅटफॉर्म मधनं मला एवढे पैसे मिळाले, असा कुणीच भेटलेला नाही. परंतु OTT मुळे फक्त ज्यांचे रिलीज होऊ शकत नव्हते थिएट्रिकल, किंवा ज्यावेळेस असा प्रॉब्लेम झाला कोविड नंतरचा पिरियड की थिएट्रिकल येत नव्हते लोक, किंवा लोकांना भीती वाटायची की आता एवढ्या प्रकारे रिलीज करणं, त्यावेळेस थिएट्रिकल रिलीज करणं म्हणजे एक सुसाईड केल्यासारखंच होतं की ऑलरेडी 1-2 करोड घातलेत आणि परत एखादा करोड घालायचा रिलीजवर आणि कुणी येत नाही. अशा वेळी निदान आपली कलाकृती बाहेर यावी यासाठी उपयोग झाला, परंतु आर्थिक दृष्ट्या निर्मात्यांना कुठला फायदा झाला असं मला OTT मधून वाटत नाही. सरकार किती अनुदान देतं? कारण बऱ्याचशा लोकांना ना हे माहितीच नाही की सरकारी पातळीवरनं चित्रपट निर्मात्याला चित्रपट निर्मिती प्रोत्साहन निधी हा किती मिळतो आणि त्याच्या काय कॅटेगरीज आहेत हे अमाऊंट माहितीच नाहीयेत लोकांना. तर माझी इच्छा आहे की तुम्ही ते सांगावं. नाही, सर्वप्रथम निर्मात्यांना यासाठीचा जो GR आहे तो चित्रपट महामंडळाच्या संपूर्ण ऑफिसमध्ये, सर्व ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत, तो त्यांनी वाचला पाहिजे. जो आमच्या निर्मिती माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही प्रिंट केलेलं आहे. यात प्रामुख्याने विचार केला तर ही गुणांकन पद्धत होता. सर्वात महत्वाचं, निर्मात्यांनी ही माहिती करून घेतलं पाहिजे प्रत्येक चित्रपटाला अनुदान मिळत नाही. हार्डली 15 ते 20% चित्रपटांना अनुदान मिळतं त्या वर्षी होणाऱ्या रिलीजच्या चित्रपटांमध्ये. यासाठी काही नियम आहेत. सर्वात महत्वाचं की हा चित्रपट पूर्वी ज्याप्रमाणे शूटिंग मध्ये सुद्धा अनुदान मिळायचं, ज्यावेळेस आपल्याला म्हणजे आपण टॅक्स मधनं बेनिफिट मिळावा तर त्यासाठी जी स्कीम चालू झाली त्यातून मिळायचं. तर आता तसं नाहीये. आता चित्रपट तुम्ही तुमच्या ताकदीवर पूर्ण करणं गरजेचं आहे, त्यानंतर चित्रपट रिलीज करणं गरजेचं आहे, मगच तुम्हाला अनुदान मिळतं. फक्त ह्यात एक फायदा असा आहे की तुम्ही अनुदानाचं गुणांकन जाणून घेऊ शकता विदाउट रिलीज. अच्छा. जर चित्रपट तुम्ही पूर्ण केला, सेन्सॉर केला आणि तुमच्याकडे रिलीजचे पैसे नाहीयेत समजा, किंवा तेवढी ताकद नाहीये, तर तुम्ही अनुदान मध्ये सबमिट करून त्याला अ दर्जा आहे, ब दर्जा आहे का क दर्जा आहे हा दर्जा जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला समजलं की मला अ दर्जा आहे, मला 40 लाख हे मिळणार आहेत, तर निदान तुम्ही कुठून हे करून अरेंज करून पिक्चर रिलीज करू शकता. पण अ दर्जाला 40 लाख मिळतात? 40. अ दर्जाला 40 लाख, ब दर्जाला 30 लाख आणि क दर्जाला 10 लाख. ज्यांना 35 म्हणजे गुणांकन पद्धत असते, 100 मार्क्स असतात, 10-10 प्रत्येकाला. म्हणजे स्क्रिप्टच्या निवडीपासून पात्रांची निवड, पात्र म्हणजे हे कलाकार घेतलेत म्हणून अनुदान मिळतं असं नाही, त्याला सुटेबल असलेले पात्रांची कशी निवड केलेली आहे, त्या योग्य आहेत काची निवड केलेली ती आहे, त्यातलं संगीत आहे, डिरेक्शन आहे, नंतर गाणी आहेत, नंतर टेक्निकल बाबी आहेत, कुठल्या कॅमेरावर शूट करता, याच कॅमेरावर शूट केलं पाहिजे असं काही नसतं की तो योग्य आहे का, किंवा त्याचं म्हणजे पोस्ट करताना DI किंवा या गोष्टी केलेल्या सर्व तपासल्या जातात. हे पाहिल्यानंतर 100 पैकी मार्क्स असतात. एक कमिटी असते, ते पूर्ण चित्रपट पाहते तुमचा, ते मार्क्स देते. त्यापैकी प्रत्येकाला 10 पैकी काही 5 असतील, 7 असतील, 10 असतील असे मार्क्स देते. जर तुम्हाला 35 to 50 मध्ये मार्क्स मिळाले, 35 ते 50 म्हणजे काटाव पास थोडक्यात, तर त्यांना 10 लाख रुपये मिळतात. 50 ते 70 मार्क्स मिळाले तर 30 लाख मिळतात. 70च्या पुढे ज्यांना मार्क्स मिळतात त्यांना 40 लाख रुपये मिळतात. डिस्टिंक्शन असेल तर 40 लाख रुपये. आणि यात आता शासनाने नवीन केलेले, जर महिला
डिरेक्टर असेल हम्म. तर त्यांना 5 लाख सेपरेट मिळतात, अच्छा. महिला दिग्दर्शक असेल अच्छा. तर. पण अनुदान तरी एक रकमी मिळतं का? अनुदान आता एक रकमी मिळतं. पूर्वी जरा प्रॉब्लेम होते मध्यंतरीच्या काळात, हा. परंतु आतापैकी बऱ्यापैकी तो बॅकलॉग कमी झालाय. हम्म. आता एक रकमी मिळेल. या गव्हर्नमेंट आल्यापासून अजून नवीन हे झालेलं नाहीये, हम्म. म्हणजे पाहिलेलं नाही चित्रपट, हम्म. परंतु एक रकमी मिळतील असं ते आता म्हणतात. आशिष शेलार थोडे ऍक्टिव्ह सांस्कृतिक मंत्री आहेत, हम्म. तर निश्चित ते करतील असं मला वाटतंय. मग रिलीज झाल्यानंतर आपण सरकारकडे अनुदानासाठी फाईल हो हो हो, जमा सबमिट करतो. करतो. रिलीज झाल्यानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या गुणांकानुसार निर्मात्याला साधारण किती टाइम फ्रेम मध्ये मिळते? साधारणतः 2-3 महिन्यामध्ये मिळते. 2-3 महिन्यामध्ये. इव्हन आता मुनगंटीवार साहेब होते, त्यावेळेस त्यांनी शेवटचा प्रयत्न असा होता की तुम्ही सेन्सॉर झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तुम्ही चित्रपट दाखवा, 3 महिन्याच्या आत तुम्हाला पेमेंटही मिळून जाईल. एवढं फास्ट त्यांनी चालू केलेलं. आशिषजी पण त्याप्रमाणे करतील, पण डिपेंड्स ऑन गव्हर्नमेंटकडे किती फंड्स आहेत याच्यावर पण. म्हणजे 100 चित्रपट समजा निर्मिती झाली मराठीमध्ये वर्षामध्ये, तर तुमचं म्हणणं असं आहे की 10 ते 15 चित्रपटांनाच अनुदान मिळतं. पण मग हे 10 ते 15 चित्रपट ठरवण्याचे निकष काय आहेत? नाही, यात म्हणून सांगितलं ना, आता जी गुणांकन पद्धत आहे, म्हणजे पाहिले 100 जातात, निवड फक्त त्याच्यातली 15 चित्रपटांची होते. प्रॉब्लेम पूर्वी तोच व्हायचा की बजेटनुसार निवडले जायचे की एवढं गव्हर्नमेंटकडे बजेट आहे. पण पूर्वी काय व्हायचं की ज्यावेळेस सैराट झाला किंवा असे चित्रपट जे कमर्शियल हिट आहेत की त्यांना ऑलरेडी त्यांनी करोडो रुपये कमवलेले आहेत प्रॉफिट. मग आम्ही शासनाची चित्रपट महामंडळ केली की त्यांना आम्ही कॅपिंग ठेवलं की ज्या चित्रपटांनी संपूर्ण खर्च जाऊन त्याच्या बॅलन्स शीट मध्ये 1 करोडपेक्षा जास्त प्रॉफिट असेल तर त्या चित्रपट अनुदानास नाकारला जातो आता. त्यामुळे आता ऑलरेडी जे मार्केटमध्ये हिट आहेत तर त्यांना अनुदान नाही मिळणार. त्याचा निश्चित फायदा जे 2 नंबर 3 नंबरला असतात त्यांना मिळतो. म्हणून तो एक चांगली गोष्ट आहे. आणि आता आम्ही दुसरं पण एक मध्ये सुधारणा केली की पूर्वीचे आपल्याकडे तो महाराष्ट्राचा नागरिक असणं गरजेचं होतं निर्माता, म्हणजे डोमिसाईल लागायचा. 15 वर्ष तो महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे. ती अट सुद्धा आम्ही रद्द केली, कारण मराठी चित्रपटसृष्टी अजून मोठी होण्यासाठी तर चांगले चांगले प्रोड्युसर्स, बाहेरचे प्रोड्युसर असले तरी आले पाहिजेत, जेणेकरून येथील टेक्निशियनना, कामगारांना आणि कलावंतांना काम मिळेल, चांगले चांगले चित्रपट तयार होतील. त्या मागचा उद्देश होता. त्यामुळे बरेच आता आउट ऑफ स्टेटचे पण प्रोड्युसर्स, प्रोडक्शन हाऊस आता मराठीमध्ये येत आहेत. शहर पातळीवरती चित्रपट पोहोचवणं हे तसं सोपं काम आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं बिल्ड झालेलं असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण ज्या वेळेला आपण उर्वरित भाग बघतो, म्हणजे शहराच्या पलीकडे ग्रामीण भाग असेल किंवा तिथला एक वेगवेगळा ऑडियन्स असतो, पण तिथे थिएटर्स नसतात, मराठी चित्रपट तिथे पोहोचत नाही, तर त्या पातळीवरती सरकार किंवा चित्रपट महामंडळाचं काही काम चालू आहे? निश्चितच. मी पूर्वीपासून आपण मराठीचा इतिहास पाहिला. खरं पाहिलं तर मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा ग्रामीण प्रेक्षक आहे. शहरी तर आहेच आहे, पण त्यापेक्षा जास्त ग्रामीणमध्ये चित्रपटांची आवड फार लोकांना आहे. वेळ असतो प्रचंड, त्यामुळे त्यांना फार आवड आहे. आपण माहेरची साडी असेल किंवा असे चित्रपट आले की लोकांनी बैलगाड्या भरून, ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर भरून लोक गेलेले आहेत. परंतु आता दुर्दैव असं आहे की मराठीचा प्रेक्षक ज्यांना मराठी पिक्चर पाहायचा आहे, जे अफोर्ड पण करू शकतात, परंतु त्यांच्याकडे पाहण्यासाठी चांगले थिएटर्स नाही आहेत. पूर्वी सिंगल स्क्रीन भरपूर ग्रामीणमध्ये होते. आता सिंगल स्क्रीनची संख्या पाहिली तर बऱ्यापैकी सिंगल स्क्रीन बंद झालेले आहेत. त्यामुळे कित्येक तालुक्यांमध्ये अख्खा तालुका पाहिला तरी एक सुद्धा थिएटर तुम्हाला सापडणार नाही. तर ह्या प्रेक्षकांना आपल्याला एखाद्या फॅमिली, म्हणजे आता ग्रामीणमध्ये पूर्वीसारखी पद्धत राहिलेली नाही की बायका घरामध्ये बसून असतात, फक्त पुरुष बाहेर जातात. तर आता त्यांच्याकडे चांगला पैसा येतो, शेतकरी असेल तरी, आणि त्यांना सुद्धा मुलं कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत असतात, शनिवार रविवार सुट्टी असते, मुलांना फॅमिलीला घेऊन छोटे छोटे मॉल्स झालेले असतात, तिकडे सुद्धा त्यांनाही जायचं असतं, सिटीप्रमाणे त्यांनाही एन्जॉय करायचं असतं. परंतु अशा ठिकाणी गेलं तर चांगले थिएटर्स नाही आहेत. तर प्रामुख्याने यासाठी माझी बरेच वर्षापासून जी तळमळ आहे की मराठी प्रेक्षक किंवा मराठी चित्रपटात जर आपण बांधतो, स्क्रीन मिळत नाही, ही नाही, तर आपली संख्या किती आहे आणि तेवढ्या थिएटरसाठी का बांधतो आपण? त्याला एकमेव उपाय, वितरणावर भरपूर मी अभ्यास केलेला आहे. मी स्वतः माझे चित्रपट वितरित केलेले आहेत.
चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष म्हणून बऱ्याच वितरकांशी बोललेलो आहे, बऱ्याच निर्मात्यांशी बोललेलो आहे की बाबा आपण बोलतो पण आपला जीव केवढा आहे. जो तिथं 100-150 चित्रपट वर्षाला येत आहेत, तर तिथं थिएटरची संख्या किती आहेत, त्यातून मिळणारे शो किती आहेत, ते शो कधीच सर्वांना न्याय देऊ शकत नाहीत. आणि त्यात एखादा हिट चित्रपट गेला की तो त्यातले निम्मे शो खाऊन टाकतो. त्यामुळे राहिलेलं नाही, हे शक्यच नाही. आम्ही सगळी पद्धत पाहून बघितली. आम्ही सेन्सॉरच्या डेट प्रमाणे प्रत्येकाला रिलीज डेट द्यायचं हाही प्लॅनिंग करून बघितलं, पण ते शक्य नाही. यासाठी एकमेव शक्यता आहे की एकमेव उपाययोजना आहे आणि जे फक्त शासन करू शकतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्या किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये ग्रामीण भागातल्या थिएटरची निर्मिती करणं. माझं म्हणणं फार मोठं थिएटर्स नको, साधारणतः 150 कॅपॅसिटीचे जे मिनीप्लेक्स आम्ही म्हणतो किंवा व्हिडिओ पार्लर अंतर्गत ज्याची परमिशन मिळते, त्याला फार मोठी परमिशनची गरज नाही. तुम्हाला कलेक्टर लेवलला परमिशन होते. फार कमी खर्चामध्ये ते थिएटर उभं राहू शकतं. आजकालच्या आधुनिक जे इन्फ्रास्ट्रक्चर मेकिंगमध्ये तुम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण थिएटर उभं करू शकता, कमी खर्चामध्ये उभं करू शकता. नंतर ते परत एखाद्या ठिकाणी नाही चालू शकलं तर ते रिमूव्ह करून परत दुसरीकडे उभा करू शकता. त्याला तोडफोड नाही, काही नाही, तसं उचलून उभा करू शकता. असे थिएटर्स शासनाने 500 थिएटर्स उभा केले महाराष्ट्रामध्ये. हा सगळा प्रॉब्लेम मिटेल. आणि यातून नुसतं उभा करून नाही तर हे कंपल्सरी मराठीसाठी चित्रपटसाठी थिएटर्स असतील. शासनाला मी मागे म्हटलं की आम्हाला अनुदान पण देऊ नका तुम्ही, अनुदानाची गरज नाही. ज्यावेळेस माझ्या निर्मात्याला मराठीसाठी फक्त उपलब्ध राहणारे हे 150 कॅपॅसिटीचे 2 असे 500 ठिकाणी म्हणजे 1000 स्क्रीन तयार झाल्या. 1000 स्क्रीन इंटू आपण 4 शो पकडले, तेवढे तयार झाले. माझे 7 दिवस जरी त्या ठिकाणी शो चालले 150 कॅपॅसिटीमध्ये, मी ॲव्हरेज ऑक्युपन्सी काढली 40-50%, तरी ते भरपूर प्रॉफिटेबल आहे. प्रत्येक निर्मात्याला प्रत्येक स्क्रीन मधनं शेअरिंग 100% मिळणार आहे. हे थिएटर्स कुठलेही रेंटवर नसणार आहे, शेअरिंग बेसिसवर असणार आहे. ते ओनर्स आणि किंवा शासन ज्यांना चालवायला देईल ते आणि प्रोड्युसर्स. त्यामुळे आत्ता जो प्रॉब्लेम आहे की मी ठीक आहे मल्टिप्लेक्समध्ये लावतोय, मी मोठ्या मोठ्या शहरामध्ये लावतोय, पण तिथला जाहिरात खर्च, तिथले शेअरिंगची पद्धत, त्यातून किती हातात फार किरकोळ अमाऊंट हातात येते. परंतु ह्या 500 थिएटर्स मधून 500 इंटू 2 150 कॅपॅसिटीचे 2 केले, 500 ठिकाणी बनवायचे. 1000 स्क्रीन मधनं लाखो रुपयांचं शेअरिंग निर्मात्याला आल्याशिवाय राहणार. आणि 150 कॅपॅसिटीचं थिएटर 70-80% ऑक्युपन्सीला चालवणं फार अवघड नाही, ते चालतंच. शुगर फॅक्टरीज असतात, स्कूल्स असतात, कॉलेजेस असतात मोठे मोठे त्या भागात, आणि त्या भागात 100 लोक तर सहज एका शोला येऊ शकतात. हे पाहिलं तर हे अतिशय फायदेशीर आहे. त्यातून मराठीसाठी फार मोठं काम केल्याचं श्रेय शासनाला मिळेल. त्या आणि निर्मात्याला 100% मी सांगतो, मी गॅरंटेड लिहून देऊ शकतो, प्रत्येक स्क्रीनमधनं त्यांना शेअर मिळणार. आणि इंटू 1000 स्क्रीन पाहिलं तर लाखो रुपये त्यांना कंपल्सरी मिळणार. म्हणजे आत्ता जी पद्धत होती की 1 रुपया सुद्धा तुमच्या वाटणीला येत नाही. कारण होतं काय, एक तर ती थिएटरची चालवणारी चेन मुंबईत बसलेली, जे AC मध्ये बसून ज्यांचा काही संबंध नसतो. सगळ्यात वाईट दुःख मराठीचं मला वाटतं की जो निर्माता करोड रुपये टाकून बनवतो, जो थिएटर मालक, थिएटर ओनर्स, जो करोड रुपयाची जागा, करोड रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून थिएटर बनवतो, या दोघांनाही पैसे तसे मिळत नाहीत. पैसे हे जो थिएटर मुंबईत बसून चालवतो, चेन चालवणारे लोक आहेत काही, त्यांना पैसे मिळतात. जो निर्माता पैसे बनवतो त्यालाही मिळत नाहीत. हा तिसराच माणूस खाऊन जातो की ज्याच्या इथं मी पहिल्यांदा असं बघितलं, तिथं म्हणजे पूर्वी पैसे राईट्स विकत घेतले जायचे चित्रपटाचे. आत्ता पद्धत आहे तुम्ही तिथे जावा मुंबईमध्ये आणि तुम्ही 10 लाख रुपये 20 लाख रुपये त्यांना द्या, मग ते चित्रपट रिलीज करणार. अरे बापरे, अशी पद्धत आहे सध्या. म्हणजे थिएटर मालक वेगळाच आहे, चालवणारा वेगळा आहे. तर हे जर मोडीत काढायचं असेल तर शासनाने स्वतःचे थिएटर्स बनवणे, यासाठी आम्ही स्वतः तयार आहोत. आमच्याकडे त्याचा सर्वे संपूर्ण महाराष्ट्राचे या ठिकाणी थिएटर चालू शकतात की ज्याच्या अराउंड 15-20 किलोमीटरमध्ये कुठेही थिएटर नाही, जिथं मोठे मोठे कॉलेजेस आहेत, कॅम्पस आहेत, जिथं MIDCs आहेत, त्यामुळे लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे, शुगर फॅक्टरीज आहेत, अशा ठिकाणी छोटे छोटे थिएटर बांधा 150-150 कॅपॅसिटी. तर आम्हाला फक्त तिथे 10 गुंठे जागा द्या तुम्ही अशा ठिकाणी,
ती नॉमिनल रेंटवर जागा द्या शासनाने, आम्ही थिएटर उभा करू, आम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टर आणू आणि फक्त मराठीसाठी वापरू. हे फार मोठं काम मराठीसाठी होईल. हे झालं तरच मराठी निर्माता जगू शकेल आणि महाराष्ट्र शासनाने हे म्हणजे मोठं धाडस करून केलं पाहिजे. ऍक्च्युली शासनाला काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आहेत. शासनाच्या हजारो एकर जागा पडून असतात. कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, वेगवेगळ्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जागा असतात, किंवा प्रत्येक एसटी स्टँडवर आता त्यांचं डेव्हलपमेंट करायचं झालंय. त्यातील 5,000 10,000 स्क्वेअर फीट जागा जर दिली त्यांनी, आम्हाला काय पाहिजे की त्यांनी जी आता थेट एसटी स्टँड एवढं मोठं कॅम्पस असतंय, तर ते 5,000 10,000 स्क्वेअर फीट जागा दिली आणि फर्स्ट फ्लोअरला द्या, ग्राउंडला द्या, कुठेही द्या, तिसऱ्या मधल्यावर तिथं आम्ही थिएटर्स उभा करू. एसटीची वाट बघणारे हजारो लोक जे फ्लोटिंग क्राऊड असतो तोही तिथे मिळू शकतो. असे काहीतरी वेगळे ऑप्शन केल्याशिवाय हा थिएटरचा प्रश्न मिटणार नाही आणि मराठी निर्मात्यांना शेअर झाल्याशिवाय राहणार नाही. शासनापर्यंत ही योजना पोहोचली आहे का? अगदी निश्चित. आणि सध्या काय स्टेजला आहे? मग नाही, निश्चित आता फिल्म सिटी यात फार इंटरेस्ट घेते, त्यांना आवडलेली आहेत आणि MD मॅडम आहेत, जॉईंट MD सर यांनी शेला साहेबांच्याही कानावर घातलेली. आम्ही म्हटलं आम्ही इन्व्हेस्टर आणायला तयार आहोत. महाराष्ट्र शासन आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टर याच्या माध्यमातून इन्व्हेस्टरला एवढीच अट असेल की तुम्ही तिथं थिएटर उभा करायचं, आम्ही जागा देऊ, तुम्ही थिएटर उभा करायचं, तिथे फक्त मराठी चित्रपटच लागणार, जे 4 शो असतील मराठी चित्रपटच लागणार, ही अट असणार आहे त्यांना. बाकी हे चित्रपटगृह रेंटवर दिले जाणार नाही, हे शेअरिंगवर दिले जाईल. भलं काय 40-60 असो, 50-50 जो शेअरिंग असेल, निर्माता आणि तो चालवणारा एक्झिबिटर, याच्यामध्ये तो करार होईल. परंतु जिथं आपला पिक्चर जातच नाही, आता आपल्याला काही प्रिंट काढायच्या नाहीत, काही नाही, बरोबर, तर त्यामुळे वेगळा खर्च असा काही नाहीये, फार मोठा खर्च नाही. परंतु निश्चित मला खात्री की प्रत्येक थिएटर्स मधून तुम्हाला आठवड्याला 50,000 60,000 लाख रुपये शेअरिंग मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी 500 थिएटर्सचा विचार करतो, तर त्यामुळे मराठी चित्रपट चालेलच. आणि आपल्याला हाऊसफुल किंवा फार मोठा खर्च नाहीच आहे, 150च कॅपॅसिटीचं थिएटर, त्यामुळे तिथला खर्च त्या ओनरवर पण जास्त पडणार नाही की लाईट बिल हे ते, AC हे ते, पॉश असणार आहे. ज्याप्रमाणे इथल्या पुणे शहरातले जे मल्टिप्लेक्स आहे त्यातली जी छोटी ऑडी असते 60-80 कॅपॅसिटीची, 150 कॅपॅसिटीची, तेवढी त्याप्रमाणेच असणार आहे. पण लाईक तुम्हाला वाटेल की पुण्यात आपण एखाद्या मल्टिप्लेक्स मध्ये बघून चित्रपट पाहतोय, तर मराठी क्राऊड येईल. ज्या प्रेक्षकांना पाहता येत नाही तो क्राऊड येईल, तरच शेअर मिळेल असं मला वाटतं. एक ही योजना तर फारच चांगली आहे आणि ही झालं तर खूपच एका वेगळ्या स्तरावरती आपली चित्रपटसृष्टी जाईल, ह्याच्यात काही वादच नाही. जसं आपण म्हणतो ना की चित्रीकरण हा एक फार महत्वाचा विषय असतो की आता मला तुम्हाला आता हे विचारायचं आहे की जसं आपण हैदराबादला गेल्यानंतर रामोजी फिल्म सिटी काही 100 एकरमध्ये आहे, तसं महाराष्ट्रामध्ये चित्रनगरी ज्याला आपण म्हणतो की जिथे आपण जाऊन शूटिंग करू शकतो, असं मुंबईमध्ये आहे. मध्यंतरी दुर्दैवाने नितीन चंद्रकांत देसाई यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर ND स्टुडिओ जो कर्जतचा आहे तो शासनाने ठरवलं की आपण तो रन करायचा. तर अशा पद्धतीच्या ज्या चित्रीकरण स्थळं आहेत की ज्याच्यामध्ये सवलतीच्या दरात तुम्हाला चित्रपट चित्रीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सेट्स तिथे उपलब्ध आहेत, तिथलं एक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे, ह्या पातळीवरती आता आपण कोणत्या क्रमांकावरती आहोत 10 पैकी जर मार्क द्यायचे झाले तर? नाही, निश्चित त्या मानाने फॅसिलिटीच्या बाबतीत महाराष्ट्र शासन निश्चित अग्रेसर आहे, इतर राज्याप्रमाणे चांगलं काम करत आहे. आपण पाहिलं तर गोरेगाव फिल्म सिटी असेल, त्यानंतर कोल्हापूरची चित्रनगरी असेल आणि आता ND स्टुडिओ किंवा नागपूरमध्ये आता होऊ घातलेली, नाशिकमध्ये निश्चित पॉझिटिव्ह आहे. रिजनल लँग्वेज साठी अतिशय फॅसिलिटीज आहेत कम्पेअर टू इतर ज्यांना जे भाडं पडतं हिंदी किंवा इतर लँग्वेजला. मराठीला 50% पेक्षा फार कमी भाडं दिलं जातं, प्रसंगी पॅकेजही करून देतात, चांगली आहे. आणि आता ND स्टुडिओच्या माध्यमातून एक मध्यवर्ती चांगला स्टुडिओ शासनाच्या हाती आहे, जिथं पाहिलं तर असंख्य सर्व प्रकारचे चित्रपट तिथं होऊ शकतात, सर्व प्रकारचे तिथे अम्युनिटीज आहेत किंवा लोकेशन तशी आहेत. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सुद्धा आहेत, गोरेगाव चित्रनगरी सुद्धा आहेत. हे करत असताना आताच आम्ही ज्यावेळेस ND स्टुडिओ ओपनिंग झालं त्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी वारंवार निर्मात्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की
हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमध्ये. ते वारंवार बोलवतात. म्हणजे मराठी निर्मात्यांना घेऊन या असं सुद्धा त्यांचं आमंत्रण आहे की आम्ही इथं पूर्ण तुमचा खर्च करतो, तुम्ही त्यांना इथे घेऊन या, आम्ही सर्व त्यांना दाखवू, इथे कार्यशाळा घेऊ, त्यांना चित्रपट निर्मिती कशी होते ती प्रॅक्टिकली दाखवू त्यांना, की सुरुवाती प्री प्रोडक्शन, पोस्ट असेल किंवा शूटिंग हे कशा प्रकारे करायचं, काय करायचं, कार्यशाळा आपण तिथे घेऊ शकतो. तशाच ऍक्टिव्हिटीज आपण इथं राबवल्या पाहिजेत. त्याचबरोबर फिल्म सिटीला आम्ही मध्ये सांगितलं की एक खिडकी योजना जी शासनाची आहे की लोकेशन महाराष्ट्र आपण पाहिलं की एवढं आपण नैसर्गिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम आहोत की सर्व आहे आपल्याकडे. तर हे असताना लोकेशन डेव्हलप किंवा त्याचं मार्केटिंग होत नाही पर्यटनासाठी, की चित्रपट सृष्टीचा इतर देश एवढ्या अम्युनिटीज देतं, फॅसिलिटीज देतं की जेणेकरून त्यांचा उद्देश असतो की पर्यटन वाढवावं. याचा चित्रपट सृष्टीतून त्यांना निश्चित फायदा होतो. बरेच लोकेशन आपण चित्रपटात पाहिल्यानंतर लक्षात येणार हे आहे. अशा महाराष्ट्रात बरेच लोकेशन आहेत. तर ते डेव्हलप करण्यासाठी त्यांनी थोडा प्रयत्न करावा असं मला वाटतं. एक खिडकी योजनेतून या परमिशन इझिली कशा होतील. आता शासन फक्त म्हणतं की तुम्ही एक अर्ज द्या, आम्ही करतो, परंतु अजून ते राबवलं पाहिजे की मला समजा पुण्यात शनिवारवाड्याला मला शूटिंग करायचंय तर शक्य होत नाही, हेरिटेज आहे ते सगळ्या परमिशन. परंतु एक अर्ज जर गोरेगाव फिल्म सिटीला केला विदिन 15 days मध्ये त्यांनी सर्व परमिशन करून दिल्या पाहिजेत. प्रयत्न चालू आहेत त्यांचं. त्यांनी त्यासाठी आता ऍप पण बनवलेत. कला सेतू ऍपच्या माध्यमातून बऱ्याच त्यांच्या कलावंतांना डेव्हलप किंवा टेक्निशियनना हे करण्याचं काम गव्हर्नमेंट करत आहे. तर मला निश्चित वाटतं की महाराष्ट्र शासन या बाबतीत अग्रेसर आहे. प्रयत्न चांगला आहेत. नवीन नवीन जे अधिकारी आहेत, MD मसे पाटील मॅडम असतील, सेक्रेटरी सर असतील, जॉईंट MD सर असतील, किंवा आताचे फार एज्युकेटेड असे आपले सांस्कृतिक मंत्री मिळालेत की जे पूर्ण वेळ यासाठी वेळ देत आहेत, शेलार सर. तर त्यांचा आशिषलांचाही निश्चित फायदा होईल. त्यांचा दृष्टिकोन चांगला आहे, त्यांचं कमांड चांगलं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट स्थिर असल्यामुळे काही गोष्टी ते करू शकतील असं मला वाटतं. आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांच्याकडे असं वाटतं. तर निश्चित त्याचा फायदा मराठी चित्रपटसृष्टीला होईल. आणि या नवीन नवीन गोष्टी केल्या, काहीतरी त्यांनी बदल ठोस घेतले, ज्याप्रमाणे मी थिएटरचं सांगितलं किंवा एक खिडकी योजना असतील, लोकेशन डेव्हलपमेंट, इझिली तुम्हाला लोकेशन मिळाली पाहिजे. समुद्र किनारी करायचे, कुठे करायचे, परमिशन मिळायला पाहिजे. त्या इझी गोष्टी जर त्यांनी फास्ट केल्या तर निश्चित फक्त मराठी चित्रपट शूट होणार नाही महाराष्ट्रात, इतर लँग्वेज, हिंदी, हॉलिवूडचे सुद्धा काही लोक यायला तयार आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा आता बरेच फॅसिलिटी देत आहे. इतर प्रोडक्शन हाऊस यावत याच्यामध्ये, तर त्याला सुद्धा सबसिडी भरपूर आहेत. तर ज्याप्रमाणे इतर देश देतात त्याप्रमाणे भारत सुद्धा आपल्याकडं इतर चित्रपटसृष्टीला अट्रॅक्ट करण्यासाठी बऱ्याच फॅसिलिटी देत आहे. महाराष्ट्र शासनाने त्याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. ही मुलाखत फक्त प्रेक्षकांसाठी नाही तर चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत, कलाकार असतील, निर्माते महत्त्वाचा फॅक्टर आहे, टेक्निशियन असतील, अनेक जे आयाम आहेत त्या सगळ्यांसाठी ही मुलाखत फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. कारण आत्ताच्या संपूर्ण तासाभराच्या गप्पांमध्ये एवढं तर नक्की जाणवलं की मराठी चित्रपट निर्मिती भरपूर होतीये, पण पोहोचण्याच्या दृष्टीने त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आणि सगळेच जण पॉझिटिव्ह आहेत. चित्रपट निर्मिती झालीच पाहिजे, नो डाऊट झाली पाहिजे, पण ते करत असताना आपले डोळे उघडे आहेत ना, आपले कान उघडे आहेत ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. केवळ आणि केवळ निर्मात्यांसाठी फार महत्त्वाचं मेघराज भैया बोलले की फक्त पैसे आहेत म्हणून आपण चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये येता कामा नये. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्क्रिप्ट निवडीपासून ते त्याचं प्रसारित करेपर्यंतचे सगळे आयाम निर्मात्याला माहिती पाहिजेत. पैसा हा त्याच्यातला एक फॅक्टर झाला. सो या सगळ्या गोष्टी माहिती असणं, माहिती होणं हे गरजेचं आहे. आणि आजच्या गप्पा ह्या प्रबोधनपर झाल्या असं मी म्हणेन. आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही, कारण जो माणूस ग्राउंडवर करतो ना त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे मी यांचं काम बघितलेलं आहे आणि अफाट कार्यक्षमतेचा व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे काहीही, म्हणजे आता त्यांच्या वतीने मी सांगतो की काहीही चित्रपट व्यवसायामध्ये काहीही अडचणी आल्या तरी चित्रपट महामंडळाचं कार्यालय आहे, मी पत्ता स्क्रीनवरती देतोच,
चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात तुम्ही कधीही संपर्क करू शकता, तिथे तुमची नोंदणी करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पद्धतीने मदत करायला चित्रपट महामंडळ तयार आहे आणि त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि मी फायदाच म्हणतो याचं कारण त्यांनी काय होणार आहे, त्यांनी सजगता वाढणार आहे. कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही कोणाची याची जबाबदारी ते घेणार आहेत आणि एकदा आपण सजग झालो ना, की मग आपल्याला कोणी फसवू नाही शकत. त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्यवसाय करायचा आहे ना, तर अभ्यास पूर्णच केला पाहिजे. त्यामुळे आजची मुलाखत अशा पद्धतीनेच झालेली आहे. त्यामुळे मी आता मेघराज राजे भोसले यांचं मनःपूर्वक आभार मानतो, की तुम्ही वेळ दिलात आणि आपण चांगल्या गप्पा मारल्या. मला त्यांना परत एकदा या पॉडकास्टवरती आमंत्रित करायचंय, फक्त रंगभूमी या विषयावरती बोलायला. म्हणजे ते नाट्य परिषदेत पुणे विभागाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे नाटकाविषयी सुद्धा ते तितकंच बोलू शकतात. त्यामुळे नाटक हा सुद्धा व्हास्ट सब्जेक्ट आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडनं शब्द घेतो, की पुन्हा एकदा जेव्हा मी बोलवीन त्यावेळेला नाटक या विषयावर गप्पा मारायला तुम्ही जरूर या. आजचा आपण इथेच थांबतोय. नमस्कार.